म्हणजे वरच्या जातींचीही कोंडी यामध्ये झालेली आहे, हे लक्षात घ्या. आणि या देशातील आर्थिक सत्ता बनिया वर्गाच्या ताब्यात गेलेली आहे, की आमची येणारी जी पिढी आहे, आमची आता यापासून जी पिढी आहे, जी उच्च शिक्षित आहे, ती जगाच्या कोणत्याही देशात जाऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकते अशी सक्षम पिढी आहे. आणि या सक्षम पिढीला या देशातल्या अदानी अंबानी सारख्या समूहांकडे गुलामी करावी लागेल का, हा त्यांच्या समोरचा एक प्रश्न. थ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं एका दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा स्वागत. आज खास करून थ्रीवेज मीडियाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण जी चर्चा करणार आहोत, 2024च्या लोकसभा निवडणुका आणि या निवडणुकांच्या मध्ये आंबेडकरवादी राजकारणाची भूमिका या संदर्भात जरी आपण बोलणार असलो तरी प्रामुख्यानं उत्तर प्रदेशातल्या बहुजन समाज पक्ष आणि महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये हितगुज करतो आहोत. आणि त्याच अनुषंगानं दोन्ही राष्ट्रीय नेते म्हणजे मायावती आणि ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांच्या राजकारणाच्या संदर्भात या 2024च्या लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका आहे ही आपण पाहणार आहोत. या ठिकाणी ही चर्चा नाहीये. बहुजन समाज पक्षाचं राजकारण जर आपण पाहिलं आणि वंचित बहुजन आघाडीचं आजचं राजकारण पाहिलं, दोन्ही पक्षांनी राष्ट्रीय आघाडीच्या इंडिया आघाडीपासून ते अलिप्त राहिले आहे. म्हणजे मायावती यांनी या संदर्भात वारंवार एकच गोष्ट सांगितली की आम्ही कोणाही बरोबर जाणार नाही, आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढू. ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी सातत्यानं हे म्हणत राहिले की आम्ही इंडिया आघाडीत जाऊ इच्छितो, परंतु ते आम्हाला घेत नाही. आणि या सगळ्या द्वंद्वामध्ये आता लोकसभेच्या निवडणुका एखाद्या आठवड्याच्या आत बाहेर घोषित होतील आणि निवडणुकींची आता तयारी होईल. तोपर्यंत बसपाचं, बहुजन समाज पक्षाचं इंडिया आघाडीशी अजूनही अलायन्स नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीचा आम्ही घटक आहोत आणि म्हणून ते चर्चेलाही जात आहेत, चर्चेला गेले आहेत. पण काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जो प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समोर दिला गेला, त्या प्रस्तावावर सुरू झालेली चर्चा अद्यापही थांबलेली नाही. त्यावर उलटसुलट तज्ज्ञांची उलटसुलट मतं येत आहेत. आंबेडकरी राजकारणातील हे प्रमुख नेते म्हणजे मायावती आणि ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरी राजकारणाचे आज देशातील सर्वोच्च नेते आहेत. त्यांची स्वतंत्र भूमिका आहे. त्यांच्या पाठीशी स्वतंत्र असं मतदान आहे आणि ते शक्तिशाली आहे. एका बाजूला या देशातील संविधान हे धोक्यात आहे असं राजकीय पक्ष जसं म्हणतायत, तसं बाळासाहेब आंबेडकर हे देखील स्वतः म्हणतायत. आणि त्यांनी तर इथपर्यंत सांगितलं आहे की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारताचं संविधान हा प्रमुख विषय ठरणार आहे. आणि अशा वेळी त्यांची कालची जी भूमिका आहे प्रस्ताव देण्यामागची, ती काही सहज आहे का? तिच्यावर विचार विनिमय केवळ राजकीय भूमिकेतून केला गेला पाहिजे का? तर या अनुषंगानं काही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट झाल्या पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रस्तावामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत
म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, ओबीसीमधून 15 उमेदवार हे लोकसभा निवडणुकीमध्ये असावे, द्यावेत, त्याचबरोबर धार्मिक अल्पसंख्याक समुदायातून 3 लोक किंवा 3 उमेदवार महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत दिले जावे. एवढंच नव्हे तर याचबरोबर पुण्यामधून अभिजित वैद्य हे समाजवादी नेते आहेत, राष्ट्र सेवा दलाच्या अनुषंगानं ते काम करतात, त्यांना पुण्यातली उमेदवारी दिली जावी, ही देखील भूमिका म्हणजे हा देखील प्रस्ताव त्यांनी मांडला. आता या प्रस्तावावर विचार करताना आपण जर असं पाहिलं तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं नाव त्यांच्या प्रस्तावात काय येत नाही, तर साहजिक आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला राजकीय आरक्षण आहे, त्यामुळे त्यांचा उल्लेख येऊ शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला भारतीय लोकशाहीचा जेव्हा आपण गाजावाजा करतो किंवा भारतीय लोकशाही ही धोक्यात आहे असं म्हणतो, भारतीय संविधान हे धोक्यात आहे असं म्हणतो, त्यावेळी त्या संविधानानं दिलेली संस्कृती, त्या संविधानानं दिलेली भूमिका या देशातले राजकीय पक्ष खऱ्या अर्थानं पाळतील की नाही, हा देखील प्रश्न ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावाच्या माध्यमातून निर्माण होतो. या देशामध्ये ओबीसींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही त्यांना खरे तर राजकीय संधी तेवढ्या प्रमाणात नाही, ही एक बाब आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीच्याच काळामध्ये 83-84 साली जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवेश केला, त्या दिवसापासून ते एक गोष्ट सातत्यानं सांगतायत की या महाराष्ट्राची राजकीय सत्ता काही मराठा कुटुंबाच्या हातात एकवटलेली आहे. आणि तेव्हापासून म्हणजे 40 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी हा मुद्दा सातत्यानं लावलेला आहे की 168 कुटुंबाकडे या राज्याची सत्ता एकवटलेली आहे आणि म्हणून उर्वरित मराठा देखील या सत्तेतून वगळला गेला आहे. आणि मग त्याची व्याख्या ते गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशा वेगवेगळ्या संकल्पनेतून ते करत आहेत. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी ही भूमिका त्यांची नवीन नाही, त्यांच्या गेल्या 40 वर्षाच्या राजकारणाची ती सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे. राहिला प्रश्न ओबीसींच्या उमेदवारीचा, मंडल आयोगाने ओबीसींची लोकसंख्या या देशामध्ये 52% हे म्हटलेलं आहे. नंतर ती किती आहे, काय आहे, यावर जातनिहाय जनगणना व्हावी असा ओबीसी समुदायाने सातत्यानं तगादा लावलेला आहे आणि परिवर्तनवादी सगळ्या शक्तींचं त्याला समर्थन आहे. अशा वेळी संख्याबहुल असलेल्या ओबीसींना अधिक उमेदवारी लोकसभेच्या निवडणुकीत द्यावी ही त्यांची भूमिका. म्हणजे भारिप बहुजन महासंघाची ज्यावेळी त्यांनी स्थापना केली, मखराम पवार यांना घेऊन जेव्हा हा पक्ष उभा राहिला, त्यावेळी या पक्षामध्ये प्रामुख्यानं ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि म्हणून त्यांनी 15 उमेदवार ओबीसींची द्यावे ही हा जो प्रस्ताव दिला, यामध्ये वेगळं असं काही नाही, त्यांच्या दीर्घ राजकारणाचा तो भाग आहे. त्याचबरोबर जर तुम्ही लोकशाहीवादी आहात, म्हणजे समजा काँग्रेस असेल किंवा इतर कुठले पक्ष असतील, जर लोकशाहीवादी आहात तर मग लोकशाहीमध्ये सर्व धर्माच्या जातीच्या समूहांनाही प्रतिनिधित्व मिळायला हवं. ते केवळ जात बळाच्या आधारावर किती काळ आपण ते करत राहणार, त्या संस्कृतीला आपण कधीतरी बदलणार की नाही, संविधानाला अपेक्षित असणारी संस्कृती आपण कधीतरी रुजवण्याचा प्रयत्न करणार की नाही,
हा मुद्दा यात प्रामुख्याने दिसतो. एका बाजूला गेल्या काही महिन्यांपूर्वीच लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन लोकांसाठीचं जे आरक्षण होतं ते आरक्षण रद्द करण्यात आलं. त्यामुळे धार्मिक अल्पसंख्याक समुदाय यांना संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये आरक्षण राहिलेलं नाही. धार्मिक अल्पसंख्याकांमधून मुस्लिम समुदाय जे आपल्या बळावर, स्वतःच्या मतदारसंघांच्या बळावर आणि राजकीय पक्षांच्या बळावर जे निवडून येतात, त्यांची अवस्था गेल्या लोकसभेमध्ये, सध्याच्या लोकसभेमध्ये काय आहे हे दानिश-अली प्रकरणातून आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. अशा वेळी धार्मिक अल्पसंख्याक समूहातूनही प्रतिनिधित्व पाहिजे हा जेव्हा ते आग्रह करतात, तेव्हा संविधानाशी सुसंगत अशी भूमिका उमेदवार वाटपामध्ये किंवा उमेदवार निवडीमध्ये असावी, ही ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही संविधानाशी सुसंगत असणारी भूमिका असल्यामुळे या भूमिकेचा गांभीर्यानं विचार केला गेला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावाचा हा तात्विक गाभा आहे. आता त्यांनी 27 जागा मागितल्या की काय, हा जो उलगडा आहे, म्हणजे आता महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, म्हणजे खास करून संजय राऊत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की त्यांनी त्या जागा मागितलेल्या नाहीत, परंतु 27 जागांवर आम्ही निवडणूक लढण्याची तयारी करीत आहोत. साहजिक राजकीय पक्ष जेवढ्या जागा असतील तेवढ्या लढवण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतात. त्यामुळे काँग्रेस ही, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे जवळजवळ सगळ्याच जागांवर लढण्याचा विचार करतच असतील. तर हा मुद्दा जो आहे हा प्रस्तावात्मक भूमिकेचा जो मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्ष, या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या गेल्या काही वर्षांपासून भूमिका घेत नाहीत असा आरोप त्यांच्यावर होतो आहे. परंतु आपण जर पाहिलं तर बहुजन समाज पक्ष 1984 मध्ये स्थापन झाला, 1993-94 मध्ये तो सत्तेवर आला. तेव्हापासून 3 टर्म त्यांच्या 6-6 महिन्याच्या झाल्या. त्या दरम्यानच गेस्ट हाऊस कांडही घडलं. त्यामुळे समाजवादी पक्षाशी आणि खास करून मुलायम यादव यांच्याबरोबर बहनजी मायावती यांचे संबंध जे विस्कटले ते जवळपास 2012 पर्यंत, 2019 पर्यंत ते तसेच होते. या ठिकाणी आता जर आपण 2007 मध्ये बहुजन समाज पक्ष हा पूर्ण बहुमताने सत्तेवर आला. 5 वर्षाची टर्म बहनजी मायावती यांनी मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केली आणि त्यानंतर 2007 मध्ये त्यांना मिळाली मतं 30%. आता तोपर्यंत 22 ते 25% दरम्यान बहुजन समाज पक्षाला अशी मतं एकट्याने निवडणुका लढल्या तरी त्यांना ती मिळतच होती. पण 2007 मध्ये त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर युती करण्याऐवजी वरच्या जातींबरोबर, म्हणजे खास करून ब्राह्मण समुदायाबरोबर राजकीय आघाडी केली आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये राजकीय सत्तेपासून वंचित झालेला ब्राह्मण समुदाय हा 2007च्या बहुजन समाज पक्षाच्या निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आला आणि सत्तेमध्ये त्यांना वाटा मिळाला. पण त्यानंतर बहुजन समाज पक्ष 2012 मध्ये निवडणुका लढला, 2017 मध्ये विधानसभेच्या लढला, 2022च्या विधानसभाही लढला. त्या दरम्यान 2019च्या लोकसभाही लढला. 2019च्या लोकसभेच्या निवडणुका लढवताना समाजवादी पक्षाबरोबर त्यांची जी युती झाली आणि त्याचा फायदा बहुजन समाज पक्षाला झाला. 10 खासदार त्यांचे निवडून आले. पण खासदार निवडून आल्यानंतर त्यांनी काहीच दिवसामध्ये समाजवादी पक्षाबरोबरची युती तोडली आणि सांगितलं की अखिलेश सिंग यादव यांच्या नेतृत्वाखालील देखील समाजवादी पक्षाचं जे मतदान आहे ते बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना काही मिळालं नाही.
परंतु या आरोपात कितपत तथ्य हा वेगळा प्रश्न आहे, कारण या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाला 10 जागा खासदारकीच्या मिळाल्या लोकसभेच्या. त्या उलट समाजवादी पक्षाला त्याचं खूप नुकसान झालं, त्यांच्या फारशा जागा आल्या नाही. तरी भंज मायावती यांनी हा आरोप केला आणि या आरोपानंतर किंवा ही युती तुटल्यानंतर ओबीसी आणि शेड्यूल कास्ट या समाजातील बुद्धिजीवींनी सर्वाधिक टीका भंज मायावती यांच्यावर केली. त्यामुळे या समाज घटकांच्या बुद्धिजीवी घटकांमध्ये याची प्रतिक्रिया काय होती हे सगळं. आता राहिला प्रश्न, आता ह्या दोन्ही बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, म्हणजे हे बाळासाहेब तर हे म्हणतात जे सातत्यानं की मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला नको मोदी, आणि ते हेही म्हणतात की तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तरी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत, हे मी लिहून देतो. इथपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी आपलं स्पष्ट वक्तव्य यापूर्वी केलेलं आहे. तर अशा वेळी एका बाजूला बसपा आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या या एक मुख्य घटक म्हणून येण्यासाठी फार उत्सुक किंवा फार तयारी का दाखवत नाही, तर याचं देखील एक मर्म आपण समजून घ्यायला हवं. आगामी लोकसभा निवडणुका या केवळ लोकशाहीवादी समूहांसाठीच नाहीत, सगळ्याच समूहांसाठी, म्हणजे वरच्या जातींचीही कोंडी यामध्ये झालेली आहे, हे लक्षात घ्या. मोदींच्या सत्ता काळामध्ये या देशातला भांडवलदार वर्ग जो आहे तो बनिया वर्ग आहे आणि या देशातील आर्थिक सत्ता बनिया वर्गाच्या ताब्यात गेलेली आहे. आजचा काळ असा आहे की जग एवढं शिक्षित झालेलं आहे, त्यामुळे धर्मसत्तेच्या आधारे तुम्हाला राजकीय सत्ता करता येत नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल तेव्हा ब्राह्मण समुदायाच्या हातात बरीच सत्ता एकवटेल, हा जो विश्वास भारतीय जनता पक्ष आणि संघातील लोकांना होता तो कुठेतरी कोसळताना त्यांना दिसला. भारतीय भांडवलदार वर्गाने म्हणजे खास करून भारतीय बनिया वर्गाने भारताच्या सार्वजनिक संपत्तीवर जो कब्जा मिळवला आहे, यातून उच्च जाती समुदाय आज एक भानावर आलेला आहे आणि त्याला हे कळलेलं आहे की आमची येणारी जी पिढी आहे, आमची आता यापासून जी पिढी आहे जी उच्च शिक्षित आहे, ती जगाच्या कोणत्याही देशात जाऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकते अशी सक्षम पिढी आहे. आणि या सक्षम पिढीला या देशातल्या अदानी अंबानी सारख्या समूहांकडे गुलामी करावी लागेल का, हा त्यांच्या समोरचा एक प्रश्न आहे. आणि म्हणून एका बाजूला भारतीय जनता पक्षाच्या सत्ता आघाडीतच ब्राह्मण समुदायाची जेव्हा कोंडी होते आणि दुसऱ्या बाजूला ज्या आघाडी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी या देशात आणि राज्यात तयार होत आहे आणि यामध्ये आंबेडकरी नेते सहजासहजी येत नाहीयेत, ही जी बाब आहे ही अतिशय वरच्या जातींची ही कोंडी करणारी गोष्ट आहे. आणि म्हणून त्या समूहातूनही आंबेडकरी राजकारणाच्या या भूमिकेविषयी तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, हे याचं मुख्य कारण आहे. आता राहिला प्रश्न बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही आघाडीचा घटक होणार नाहीत का, हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. तर या संदर्भात बोलताना आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं सांगावी लागेल की म्हणजे मायावती असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असो, या दोघांनाही, या दोन्ही नेत्यांना एक गोष्ट मात्र स्पष्टपणे
कळते आहे की जो आंबेडकरी समुदाय आहे संपूर्ण देशातला, तो केवळ उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातला नाही, जो आंबेडकरी समुदाय आहे, जो आंबेडकरी बुद्धिजीवी मध्यमवर्ग आहे, हा चिंताग्रस्त आहे की या देशातलं संविधानाचं नेमकं काय होईल आणि संविधान वाचवण्याच्या लढ्यामध्ये आंबेडकरी बुद्धिजीवी, आंबेडकरी मध्यमवर्ग आणि आंबेडकरी समाज हा त्या लढ्यामध्ये सामील होऊ पाहतोय, त्या लढ्याचा भाग होऊ पाहतोय. आणि तो लढ्याचा भाग होऊ पाहतो आहे म्हणजे काही तो जन आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार नाहीये, तर येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुका या त्यासाठी त्यांच्या भूमिकेची टेस्ट, चाचणी किंवा परीक्षा ठरणार आहे. आणि म्हणून जनसमूहाचा कल हा संविधान वाचवण्याचा दावा करणाऱ्या राजकीय पक्षांच्या आघाडीकडे कललेला आहे. अशा वेळी आंबेडकरी राजकारणातील या दोन्ही महनीय नेत्यांनी जर वेगळी भूमिका घेतली तर त्यांना निश्चितपणे याचा तोटा होऊ शकतो. ही बाब दोन्हीही नेत्यांना माहीत आहे आणि त्यामुळे एक असा खास करून सगळ्यांना विश्वास आहे, अंदाज आहे की कदाचित बहुजन समाज पक्षाच्या नेत्या बहनजी मायावती या आचारसंहिता घोषित झाल्याबरोबर इंडिया आघाडीच्या घटक पक्ष म्हणून त्या पुढे येतील आणि बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीचा सध्या तर भागच आहेत. त्यांची चर्चा सुरू आहे आणि जवळपास असं म्हटलं जात आहे की 48 जागांवरच्या निवडणुका लढवण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे सगळं कळेल. पण एक मात्र विश्वास आहे की 2024च्या लोकसभा निवडणुकीत देशातील हे सर्वोच्च आंबेडकरी नेते हे संविधान बदलणाऱ्यांच्या विरोधातच असणाऱ्या आघाडीचा घटक असतील, भाग असतील, यात कोणतीही शंका असण्याचं कारण नाही. आपण ऐकून घेतलं. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि जरूर पहा. धन्यवाद.